ओके. तर सिंपल काय केलंय आपण आता, इन्स्टॉल केलंय. मी कन्सिडर करतोय तुम्ही करा. ओके. हा. तर इन्स्टॉल करण्यासाठी काय करायची प्रोसेस? सिंपल इन्स्टॉलेशन पॅकेज डाउनलोड करायचा, इन्स्टॉल करायचा आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये गिट दिसेल. इथे पण सर्च करा गिट. तर गिट गिट बॅश दिसतंय, गिट डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम दिसतंय. आणि आता याला यूज कसं करायचं, याच्या कमांड्स कशा यूज करायच्या, काय रिपॉझिटरी मॅनेज कशी करायची ते बघू. तर आत्ताच्या कंडिशनला माझ्याकडे गिट बॅश मी ओपन केलाय. काय केलंय? गिट बॅश ओपन केलाय. ओके. हा. तर आता लेट्स कन्सिडर करा तुम्हाला काय करायचं आहे, तुमची एक सिंगल रेपॉझिटरी क्रिएट करायची आहे तुमच्या सिस्टम मध्ये. त्याला काय म्हणतात? गिट रेपॉझिटरी. काय म्हणणार आपण? गिट रेपॉझिटरी तुमच्या सिस्टम मध्ये क्रिएट करायची आपल्याला. आपण अजूनही सेंट्रलाइज वर नाही जाणार. आपण आता आपल्या सिस्टम मध्ये रेपॉझिटरी क्रिएट करून कसं काम करायचं ते बघतोय. सर्वात आधी काय करणार आपण ते बघणार. देन नंतर ना आपण सेंट्रलाइज मधली रेपॉझिटरी म्हणजेच गिटहब वर क्रिएट केलेली रेपॉझिटरी कशी आपल्या सिस्टम मध्ये कसं आणणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. क्लिअर? सो एक सिंगल फ्लो आपल्या लॅपटॉप मध्ये कसं काम करायचं, रेपॉझिटरी क्रिएट कशी करायची ते बघायचं आधी. ओके. सो हे दिसतंय तुम्हाला गिट बॅश. ओके. मला याला थोडं मोठं करायचंय. हा. झालं. सी, मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे काय, की आपण लिनक्स ज्या कमांड्स असतात त्या आपण इथे यूज करू शकतो आपल्या डेस्कटॉप मध्ये, आपल्या विंडोज मशीनवर. जसं की मी आत्ताच तुम्हाला एल एस दाखवलेलं आहे, एल एस दाखवलंय, देन PWD दाखवलंय, इवन MKDIR जर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता आपल्याला इथे एक लोकल रेपॉझिटरी क्रिएट करायची आहे. काय? लोकल रेपॉझिटरी. तर याचा कमांड्स कशा यूज होणार ते आपण बघू. सर्वात आधी तर एक डायरेक्टरी असली पाहिजे. त्याला देन कन्वर्ट करणार आपण कशामध्ये? गिट रेपॉझिटरी मध्ये. ओके. हा. सो गिट MKDIR आणि एक नाव देऊ आपण. लेट्स कन्सिडर करा डेमो B25. या पद्धतीने असं नाव देतोय मी. राईट. देन ही डायरेक्टरी क्रिएट होणार. सी वरती दिसतंय. तर लिनक्स मध्ये सॉरी विंडोज मध्ये कुठला कमांड यूज करतोय मी? लिनक्स. तर हा जो टर्मिनल आहे, हा टर्मिनल एक बॅश बॅश तुम्हाला माहिती आहे शेल काय असते? शेल काय असतो? ठीक आहे. तर हा जो टर्मिनल आहे, या टर्मिनलवर आपण ऍक्च्युली शेल यूज करतोय आणि याचा तुम्ही यूज करू शकताय तुमच्या कमांड्स एक्झिक्यूट करण्यासाठी, लिनक्स कमांड्स. ओके. हा. बॅच शेल, शेल्स काय असतात ते सगळ्या गोष्टी रिकॉल करा. तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. झालंय की नाही? लिनक्स मध्ये शिकलात ना? हा. तर ते रिकॉल करा. तर याच्या हेल्पने आपण सिंपल कमांड लाईन गिटच्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करणार आहोत. तर डायरेक्टरी क्रिएट झालेली दिसतीये. आता या डायरेक्टरी मध्ये जायचं असेल मला तर मी काय करणार? CD करणार. ओके. डेमो डेमो B25 आलोय. ओके. यामध्ये आता काही आहे का अवेलेबल? नाही. तर आता ह्या डायरेक्टरीला मला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? रेपॉझिटरी मध्ये. आणि ही कुठली रेपॉझिटरी राहणार? आपल्या सिस्टम मधली रेपॉझिटरी, लोकल रेपॉझिटरी राहणार. कळलं? ज्यामध्ये आपल्याला सध्याच्या बेसिस वर सोर्स कोड मॅनेज करायचं आहे असं कन्सिडर करू. क्लिअर? ओके. सो आता कमांड्स आपण एक्झिक्यूट करणार. सर्वात पहिली कमांड याला रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट करणारी ती म्हणजेच git init. कोणती कमांड? init. कळलंय? ठीक आहे. आता ही कमांड काय करणार तर या डायरेक्टरीला कन्वर्ट करणार गिट रेपॉझिटरी मध्ये. आणि जेव्हा ती कन्वर्ट करतात गिट रेपॉझिटरी मध्ये, बघा इथे एक ऑप्शन, एक नाव दिसतंय मास्टर.
आता हे ऍक्च्युली काय आहे ते आपण बघू नंतर. ठीक आहे. मास्टर म्हणजे एक कन्सिडर करा, हा तुमचा मेन पार्ट आहे, मेन ब्रांच आहे. ओके. ठीक आहे. तर आता या मेसेजला रीड करा जरा. इनिशियलाइज एम्प्टी गिट रिपॉझिटरी. ओके. एम्प्टी गिट रिपॉझिटरी आणि इथे तुम्हाला दिसेल ls-a जर करताय तुम्ही तर डॉट गिट ही डायरेक्टरी. ओके. हा. तर जेव्हा तुम्ही कुठल्याही कुठल्याही डायरेक्टरी मध्ये जर तुम्हाला डॉट गिट दिसतंय म्हणजेच ते काय असणार, गिट रेपॉझिटरी. कळलं? ओके. तर आता ही कन्वर्ट झाली आहे गिट रिपॉझिटरी मध्ये, ही डायरेक्टरी कन्वर्ट झाली आहे गिट रिपॉझिटरी मध्ये. आता आपल्याला सिंपल आपलं एक फाईल ट्रॅक करायची आहे, त्यामध्ये कसं काम करणार ते बघायचं आहे. तर फाईल क्रिएट करण्यासाठी काय करतो आपण, प्लीज That's कन्सिडर करा कॅट. that. कॅटने मी फाईल क्रिएट करतोय, फाईल 1. ओके. यामध्ये मी काय टाकणार आता, डेटा टाकणार, हॅलो वेलकम टू डेव्हऑप्स असं लिहितोय. राईट. क्लोज करण्यासाठी कंट्रोल डी, डेटा सेव्ह झालेला आहे. सो कॅट करून बघू आपण, फाईल 1 मध्ये काय आहे, आहे अवेलेबल डेटा. ठीक आहे. आता हे झालंय आपली फाईल, यामध्ये डेटा अवेलेबल आहे. आता गिट वर काम करण्यासाठी सर्वात आधी गिट जी आपली फाईल ट्रॅक करणार ती कोणत्या प्रोसेसने करणार. ठीक आहे. तर ऍक्च्युली आता आपल्याला बघायचं आहे गिटचा वर्कफ्लो. काय बघायचं आहे, गिटचा वर्कफ्लो. तर गिट या फाईलला कोणत्या प्रोसेसने ट्रॅक करणार, किंवा आपण काय करणार, कोणती प्रोसेस फॉलो करणार या फाईलला प्रॉपरली व्हर्जन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आलं लक्षात? ठीक आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण बघणार काय, गिटचा वर्कफ्लो. सो अगेन कम हिअर and just check it out, git workflow here. अगेन मी इमेज मध्ये जातोय डायरेक्टली. ओके. एक इमेज ओपन करतोय ज्यामध्ये तुम्हाला इझिली अंडरस्टूड होईल. ही इमेज दिसतीये. ओके. हा. तर इथे बघा, गिटच्या वर्कफ्लो मध्ये दोन मेजर पार्ट असणार, ते म्हणजेच एक तुमची लोकल रिपॉझिटरी आणि दुसरं कोणतं आहे, रिमोट रिपॉझिटरी. आपण आत्ताच बघितलंय डिस्ट्रीब्युटेड मधलं काय असते, इथे एक 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 तुमची सेंट्रलाइज वाली रिपॉझिटरी आणि एक तुमचा लोकल रिपॉझिटरी. आता आपण काय क्रिएट केलेलं आहे, लोकल रिपॉझिटरी क्रिएट केलेलं आहे, है ना. हा. तर आपण इथे काम करणार आहोत सध्या. बट ते काम कसं होणार, लोकल मध्ये काम कसं होणार, लोकल मध्ये काम कसं होणार, तर हा इमेज कडे लक्ष द्यायचं, या इमेज कडे लक्ष द्यायचं. ओके. हा. तर बघा आपण ही लोकल रिपॉझिटरी क्रिएट केली आहे आता. नेक्स्ट 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 काय असणार, तर यामध्ये 3 स्टेप्स मध्ये काम होईल. किती स्टेप्स मध्ये, 3 स्टेप्स मध्ये. सर्वात आधी फाईल क्रिएट करणे म्हणजेच वर्किंग एरिया, वर्किंग एरिया, वर्किंग डायरेक्टरी. आत्ताच आपण फाईल क्रिएट केली आहे, फाईल क्रिएट केली आहे म्हणजेच हा काय झाला तुमचा वर्किंग एरिया. ठीक आहे. नेक्स्ट दुसरी स्टेज, स्टेजिंग एरिया. दुसरी स्टेप कोणती असणार, स्टेजिंग एरिया. जर यामध्ये जे तुम्ही फाईल तुम्ही क्रिएट करताय त्या फाईलला लेट्स कन्सिडर करा, आत्ताच्या कंडिशनला तुम्ही त्या फाईलमध्ये जो डेटा टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे आणि टेम्पररी बेसिसवर सेव्ह करायचं आहे. काय करणार तुम्ही, टेम्पररी बेसिसवर सेव्ह करणार. तो एरिया म्हणजेच कोणता एरिया, स्टेजिंग एरिया. होऊ शकते समोर जाऊन आपल्याला चेंजेस करायचे असेल सेम फाईल मध्ये. ओके. हा. त्यासाठीच आपण काय करतोय, त्याला कुठे पाठवतोय, स्टेजिंग एरिया मध्ये. नेक्स्ट थर्ड स्टेप,
जर तुम्ही कन्फर्म आहात, शुअर आहात की यामधला डेटा आपल्याला आणखी चेंज नाही करायचा, एवढा डेटा इनफ आहे, जर तुम्ही शुअर असणार तर त्या फाईलला तुम्ही काय करणार, कम्प्लिटली तुमच्या सिस्टम मध्ये परमनंट बेसिसवर सेव्ह करणार विथ युनिक आय डी. कळलं? म्हणजेच काय होईल, त्याचा एक व्हर्जन क्रिएट होईल. त्या टायमाला जे पण तुम्ही काम केलेलं आहे त्याचा काय क्रिएट होणार, एक व्हर्जन क्रिएट होणार. आलं लक्षात? ठीक आहे. हा, लक्ष द्या काय म्हटलंय आपण, तीन स्टेजेस लोकल रेपॉझिटरी, तीन स्टेजेस, कुठली, पहिली वर्किंग, दुसरी स्टेजिंग, थर्ड लोकल रेपो मीन्स परमनंट सेव्ह. वर्किंग फाईल क्रिएट करणे, स्टेजिंग टेम्पररी सेव्ह करणे, आणि लोकल रेपो इथे जे लिहिलेलं आहे म्हणजेच परमनंट सेव्ह करणे. आलं लक्षात? हा, आता तेच करून बघणार आहोत. आता इथे बघा, स्टेजिंग मध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक कमांड यूज करावी लागेल. कोणती कमांड आहे ती, git add. कोणती कमांड आहे, git add. देन जर तुम्ही कन्फर्म आहे डेटा तोच असायला पाहिजे, देन त्यानंतर त्याला प्रॉपरली तुमच्या सिस्टम मध्ये परमनंट सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड यूज करणार तुम्ही, git commit. ओके. आणि तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये तुम्ही जर शुअर आहात की हा बाबा मला जे मी इथे काम केलेलं आहे, परमनंट सेव्ह केलेलं आहे, हे शुअर आहे मला, आता ते कुठे सेव्ह करायचं आहे, रिमोट रेपॉझिटरी वर पाठवायचं आहे. आता ही रिमोट रेपॉझिटरी म्हणजे कोणती रेपॉझिटरी, तुमची गिटहब मधली रेपॉझिटरी. आलं लक्षात? हा, तर इथे जर सेव्ह करायचं असेल, इथे पाठवायचं असेल, तर त्यासाठी कमांड कोणती होणार यूज, गिट पुश. कळलं? पुलवाला कन्सेप्ट काय असतो, क्लोन काय असते ते नंतर ना बघू, बट हा फ्लो समजला, समजलाय? ठीक आहे. तर आधी आपण काय करतोय, या फ्लोने काम करणार. क्लिअर? ओके. नेक्स्ट, नंतर न बघू आपण की रिमोट रेपॉझिटरी मध्ये जर ऑलरेडी एखादी रेपॉझिटरी अवेलेबल आहे तर आपल्याला लोकल वर क्रिएट करायची गरज राहणार नाही. आपण काय करणार, त्या रेपॉझिटरीलाच आपण आपल्या लॅपटॉप मध्ये घेऊन येणार. तर ती प्रोसेस नेक्स्ट बघू आपण. सध्या हा फ्लो जो आहे हा करून बघू. ठीक आहे? हा, तर सर्वात आधी आपण कुठे आहोत, वर्किंग एरिया, वर्किंग डायरेक्टरी. म्हणजेच आपण एक एक फाईल क्रिएट केलेली आहे. आता हे कसं बघायचं सर की कुठल्या स्टेज मध्ये आपली फाईल अवेलेबल आहे, करा ना क्वेश्चन मला. सर हे कसं कन्सिडर करायचं की कुठल्या स्टेज मध्ये फाईल आहे आपली, त्यासाठी पण कमांड्स आहेत. एक सिंगल कमांडने तुम्ही चेक करू शकता, ती म्हणजेच गिट स्टेटस. तर इथे बघा काय म्हणतोय, एक मेसेज आलेला आहे, ऑन ब्रांच मास्टर. मास्टर कोण आहे, तर ही आहे. आता हे मास्टर मीन्स काय आहे, तर एक ब्रांच असते, हेडक्वार्टर असतं तुमचं. ओके, हेडक्वार्टर म्हणजे माहिती आहे ना, मेन सोर्स, जिथून पूर्ण काय होईल, मॅनेज होईल. बघू आपण ब्रांचिंग स्ट्रॅटेजी जेव्हा सुरू करू आपण तेव्हा बघू. हा, बट सध्या कन्सिडर करा, बघा आता इथे आपलं काम होत आहे. देन त्यानंतर अनट्रॅक्ड फाईल, काय म्हणताय, अनट्रॅक्ड फाईल ट्रॅकिंग मध्ये आली आहे का ही फाईल, नाही आली आहे, आहे का ट्रॅकिंग मध्ये, नाही आहे ना. कुणाल ना, तुझं नाव काय, किशोर, सॉरी. हा, लक्ष आहे ना. ओके. सो काय करतोय आपण, आता फक्त फाईल क्रिएट केली आहे, कुठल्याही पद्धतीने ट्रॅक होतीये का, नाही होतीये. ठीक आहे. तर तो काय बोलतोय, तो स्वतः तुम्हाला सांगतोय गिट की काय करा, गिट ऍड कमांड यूज करा विथ फाईल नेम. काय का बरं करायचंय, टू इन्क्लूड इन व्हॉट विल बी कमिटेड. म्हणजेच याला टेम्पररी बेसिसवर सेव्ह करा असं सांगतोय तो. कळलं? ठीक आहे. नथिंग ऍडेड टू कमिट बट अनट्रॅक्ट फाईल प्रेझेंट, यूज गिट ऍड. बघा सजेशन किती छान दिलंय त्यांनी, जे करायचंय तो ऑलरेडी सांगतोय आपल्याला. ओके. तर हा जे बोलतोय आपण ते करू, गिट ऍड करणार आपण. म्हणजेच काय होईल, कुठे जाणार ती फाईल, कोणत्या एरियामध्ये जाणार, स्टेजिंग एरियामध्ये जाणार. गुड. सो गिट ऍड, आणि काय बोलतोय हा, फाईलचं
नाव द्या. बट आपण नाव न देता नाव देऊ शकतो इथे फाईल 1. नाव दिल्यानंतर लेट्स कन्सिडर करा आता तुमच्याकडे फाईल 1, फाईल 2, फाईल 3 अशा भरपूर साऱ्या फाईल्स आहे. मग काय करणार? प्रत्येक फाईलचं नाव लिहिणार का? जर फाईलचं नाव दिलं तर ती स्पेसिफिक फाईल मूव्ह होणार. कळलं? हा, आणि इथे जर तुमच्याकडे भरपूर सारा डेटा आहे आणि सगळाच डेटा मूव्ह करायचा असेल तर तुम्हाला इथे फक्त प्रेझेंट डायरेक्टरी मीन्स डॉट लिहायचं आहे, डॉट द्यायचं आहे. कळलं का? हा, ठीक आहे. तर मी इथे एंटर करतोय. बघा, वॉर्निंग इन दी वर्किंग कॉपी ऑफ फाईल 1 विल बी रिप्लेस्ड बाय काहीतरी एक मेसेज दिलेला आहे आणि या मेसेजचा अर्थ असा आहे की काय झालं, यांनी मूव्ह केली आहे कुठे? स्टेजिंग एरियामध्ये. कसं बघायचं? तर अगेन स्टेटस बघा, इथे बघा फाईलचं कलर कोणता आहे? रेड. तर कलर पण छान दिसतात इथे. स्टेटस अगेन मी काय करतोय? स्टेटस. आता बघा काय दाखवतोय तो? त्याला चेंज केलंय, त्याने काय केलंय? न्यू फाईल आणि ग्रीन दाखवलेलं आहे की हा बाबा इथे तुम्ही डेटा ऍड केलेला आहे आणि तो कुठे आहे आता? स्टेजिंग मध्ये आहे. ओके, नेक्स्ट. आता काय बोलतोय तो बघा, चेंज चेंजेस टू बी कमिटेड. अजून आहे का कमिट केलं? पण कमिट मीन्स परमनंट सेव्ह केलाय का? नाही केलाय. नेक्स्ट, जर तुम्ही हे जर चुकून केलं आहे तर तो बोलतोय की गिट rm यूज कमांड. rm कमांड कशासाठी यूज करतो आपण? तर इथे आता ही करून बघायची गरज आहे का? माहिती आहे तुम्हाला? गुड. फक्त गिट यूज करतो सोबत. तर चेक पण करा, गिट rm कमांड काय काय करणार? कॅच हा ऑप्शन यूज करतोय आणि देन फाईलचं नाव. ठीक आहे. काय करणार? rm झालं. ls करा, इथे फाईल आहे. स्टेटस चेक करा, कुठे आली वापस? ती वर्किंग मध्ये आली. कमांड समजली? rm कमांड काय होईल? स्टेजिंग मधला डेटा वापस घेऊन येणार अजून वर्किंग मध्ये. क्लिअर? ओके, अशा सिमिलर कमांड्स तुम्हाला आणखी एक दोन मिळेल, सेम काम करणार ते. जेव्हा पण ते येणार आपण बघू. ओके, सो आता ही वर्किंग मध्ये आली आहे. परत स्टेजिंग मध्ये टाकून बघावं लागेल आपल्याला. गिट ऍड. ओके, अगेन स्टेटस सी स्टेजिंग मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? याला परमनंट बेसिस वर सेव्ह करायचं आहे. तर कमांड कोणती यूज करणार आपण? गिट कमिट. गिट कमिट. आता कमिट करताना आपल्याला काय करायचं असतं? या फाईलला आपल्याला ट्रॅक करायचं आहे. ट्रॅक करायचं आहे ना? तर लेट्स कन्सिडर करा, आता आपल्याला याला एक मेसेज द्यायचा आहे की समोर जाऊन जर 1 महिन्यानंतरने जरी म्हणा किंवा 4-5 दिवसानंतरच तुम्हाला ह्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे जर बघायचं असेल, की मी 2 दिवसाआधी कोणतं काम केलं होतं या फाईलमध्ये बघायचं असेल, तर कसं बघणार? त्यासाठी एक प्रॉपर मेसेज द्यायचा असतो. लेट्स कन्सिडर करा, एक मेसेज देणार आपण, बट त्यासाठी एक ऑप्शन यूज करणार, एम. काय? एम फॉर मेसेज. ओके, सो माय फर्स्ट कमिट असं काहीतरी मी नाव लिहितोय. डबल कोट मध्ये लिहायचंय. कशामध्ये लिहायचंय? डबल कोट मध्ये. आणि सिंपल एंटर करायचं. काय करतोय? वन फाईल चेंज, वन इन्सर्शन, क्रिएटेड मोड, फाईल 1. ओके, हा. आता काय केलंय आपण? परमनंट बेसिस वर सेव्ह केलेलं आहे. परत चेक करा स्टेटस. स्टेटस मध्ये काय दिसणार? फाईल दिसतीये का? वर्किंग ट्री इज क्लीन. म्हणजेच तुम्ही त्याला आता प्रॉपरली सेव्ह केलेलं आहे तुमच्या सिस्टम मध्ये विथ ट्रॅकिंग आयडी. विथ ट्रॅकिंग आयडी. समजलंय का? परत करून बघू. फास्ट मध्ये तुम्ही बोलत राहा, मला सांगा काय करायचंय. सर्वात आधी काय केलं आपण? फाईल क्रिएट करायची आहे. फाईल क्रिएट करतोय मी, काही डेटा लिहितोय.
फाईल 2 लिहितोय मी याला. समोर सांगा काय करायचं. ऑनलाईन मध्ये तुम्ही पण बोलू शकता. फाईल क्रिएट करतोय, डेटा लिहितोय, हॅलो दिस इज माय सेकंड फाईल. एंटर. ओके, फास्ट करतोय मी थोडं. हा, समोर सांगा. गिट इनिट कशाला करायचं. डायरेक्टरी मध्ये इनिट करतोय ना, हे फर्स्ट टाइमच करायचं. इनिट कशाला करतो आपण आता. इनिट नाही करायचं आहे, फाईलची प्रोसेस सांगा. फाईल क्रिएट झाल्यानंतर काय करणार, गिट स्टेटस मध्ये चेक करा, ती फाईल रेड मध्ये दिसेल तुम्हाला, म्हणजेच वर्किंग एरिया मध्ये आहे. याला कुठे टाकणार आपण आता, स्टेजिंग एरिया मध्ये. गिट ऍड करणार, फाईलचं नाव द्या, और सिंपल डॉट लिहा. ओके, नेक्स्ट अगेन गिट स्टेटस चेक करा, काय दिसतंय, आहे स्टेजिंग एरिया मध्ये. ओके, नेक्स्ट या फाईलला परमनंटली सेव्ह करायचं असेल तर गिट कमिट हायफन एम फॉर मेसेज आणि मेसेज माय सेकंड फाईल असं मी नाव देतोय. ठीक आहे, डबल कोट कंप्लीट, एंटर. झालं. अगेन स्टेटस चेक करा, आता इथे काय दिसेल का, नाही. तो सांगणार बाबा तुमचं काम संपलंय, तुमचं काम संपलंय. ठीक आहे. आता या फाईलमध्ये आता काही डेटा तुम्ही या फाईलला तुम्ही सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, बघा. ठीक आहे, आता किती फाईल्स आहे आपल्याकडे, 2 फाईल्स आहेत. दोन्ही फाईल्स आपण परमनंटली सेव्ह केलेल्या आहेत. तर सर ते चेक कसं करायचं, आपण आता मेसेज वगैरे दिले आहे ते कसे बघायचं, है ना. त्याचे युनिक आयडीज कशी बघायचे, त्याची वर्जन्स कशी बघायची. तर पहिल्या वर्जन मध्ये काय असायला पाहिजे, फाईल 1. जर दुसरा वर्जन आपण क्रिएट केला तेव्हा तिथे फाईल्स किती असायला पाहिजे, 2. कारण फाईल 1 फाईल 2 दोन्ही असायला पाहिजे ना. हा, तर बघा कसं बघणार आपण त्यांचे. तर कमांड आहे git log, दिसतंय, git log कमांड कोणती, git log. आणि इथे बघा आपण जे फर्स्ट टाइम काम केलं ते पण इथे दिसतंय, आणि सेकंड टाइम काम केलं ते इथे दिसतंय. हा, एक पार्ट राहिला, एक कमांड अजून बाकी राहिली. इथे बघा काय दिसतंय, ऑथर आणि डेट. ऑथर मध्ये माझं नाव आहे आणि डेट आहे. तर हे सगळं काम करायच्या आधी तुम्हाला ते सेट करायचं असतं. ठीक आहे, आता माझ्या सिस्टम मध्ये ऑलरेडी आहे, तर मी ते मिस झालं माझं सांगायचं. बट यासाठी तुम्हाला एक कमांड यूज करायची आहे, git config git config global user hyphen user. Let's check syntax. Hyphen global. Okay, good. समोर user dot name. नेम म्हणजेच काय असेल, युजर काय देणार आपण, माझं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल. आणि दुसरं ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे, तर युजर डॉट ईमेल. ठीक आहे, आणि इथे तुम्ही देणार तुमचा ईमेल. आता हे का बरं देतोय सर, का बरं देतोय, माहिती पाहिजे ना. हे सगळं काम सुरू करायच्या आधी तुम्हाला ह्या कमांड यूज करायच्या, कोणत्या, git config. सर्वात आधी तुम्ही कोण आहात ते सांगायचंय, कुणाला, सिस्टमला. कळलं. आता असं का बरं करायचं ते सांगा आधी. मला एक सांगा, एखादा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट मध्ये एकच व्यक्ती काम करेल का, या रेपॉझिटरीचा ऍक्सेस एकाच व्यक्तीला असेल का, नाही. मल्टिपल लोक काम करणार, आणि कुणी कोणतं काम केलंय हे माहित कसं होईल. करेक्ट आहे, एखाद्याने फाईलच उडवली आहे, डिलीटच करून टाकली जी इम्पॉर्टंट फाईल आहे, मग ब्लेम काय सगळ्यावर जाणार का, नाही, त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर जायला पाहिजे ना. तर इथे त्याचं नाव दिसेल तुम्हाला आणि ईमेल ऍड्रेस दिसेल. ईमेल ऍड्रेस वरून आपण त्याला कनेक्ट करू शकतो, मेल टाकू शकतो. तर त्यासाठी हे कमांड्स इम्पॉर्टंट आहे. युजर नेम सेट करणे, की हु यू आर,
सिस्टमला सांगायचंय मला एरर आला असता, कमिट करायच्या आधी काय येणार, एरर येणार की हु यू आर, कमिट होणार नाही. जर कमिट होत नाहीये म्हणजेच तुम्हाला हे सेट करायचंय. ठीक आहे, तो स्वतः सांगतो की यूज दिस कमांड अँड लेट अस नो हु यू आर अँड व्हॉट्स युअर ईमेल ऍड्रेस. कळलं? ठीक आहे, तर एकदम स्टार्टिंगला इनिट केल्यानंतर हे कमांड्स रन करायची, युजर नेम आणि ईमेल ऍड्रेस, युजर डॉट नेम आणि युजर डॉट ईमेल करणार तुम्ही. ठीक आहे, त्यानंतरच तुम्ही कमिट करू शकता, नाहीतर करू शकणार नाही, कारण कमिट मध्ये बघा काय दिसतंय, माझं नाव दिसतंय. तर हे आता काम दोन, हे जे काम केलंय हे कोणी केलंय, सूरजने केलेलं आहे. ओके. हा, आता लेट्स सी यामध्ये ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते बघू. सो त्यासाठी गिट diff काय असेल, diff, आणि हे कमिट ही एक पर्टिक्युलर आयडी आहे. काय आहे, आयडी, आणि ही पण एक दुसरी आयडी. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये काय चेंजेस आहेत ते जर आपल्याला बघायचे असेल तर कमांड कोणती असणार, गिट डिफ. इवन वर्किंग आणि स्टेजिंग मधला डिफरन्स जरी बघायचा असेल तरी तुम्ही हे डिफ कमांड यूज करू शकता. फाईल मध्ये काय चेंजेस आहे ते पण बघायचे असेल तरी तुम्ही डिफ कमांड यूज करू शकता. ठीक आहे, दोन तीनही वेने तुम्हाला यूज करता येईल. सो सिंपल, पहिली कमिट काय असेल, 8F56, काय आहे त्याचं, 5 to 6 कॅरेक्टर लिहून टाकायचे. 568 पहिल्या कमिटचा 5 कॅरेक्टर लिहिलंय मी, आणि दुसऱ्या कमिट मध्ये दुसऱ्या कमिटचे कॅरेक्टर्स लिहा इथे 0DC37. एंटर करतोय मी. बघा या पद्धतीने तुम्हाला दोन कमिट मध्ये काय डिफरन्स आहे ते दिसेल. सो सर्वात आधी फाईल 2 दिसतंय इथे. ओके, हा फर्स्ट घेतलाय, हा सेकंड घेतलाय, म्हणून याला याच्या सोबत कम्पेअर केलाय, म्हणजे सेकंडला कुणासोबत कम्पेअर केलंय त्यांनी, फर्स्ट सोबत. तर फर्स्ट सोबत जर कम्पेअर करतोय तर फर्स्ट मध्ये फाईल नंबर 2 होती का, नव्हती, तर तेच दाखवतोय की फाईल नंबर 2 नव्हती, डिलीट मोड मध्ये होती. ठीक आहे, थोडे कमिट्स मागे पुढे करा. 0DC पहिले लिहावं लागेल, 37, आणि नंतर ना काय लिहावं लागेल, 8F568. तर यामध्ये काही वेगळं दाखवेल बघा, यामध्ये आता कंपॅरिझन थोडा वेगळा आहे, 1 ला सेकंड सोबत कम्पेअर केलाय. कळलं? ठीक आहे, तर इथे बघा काय केलंय, इथे न्यू फाईल मोड, न्यू फाईल ऍड झालेली आहे. कोणती फाईल आहे, प्लस, प्लसचं साइन मीन्स व्हॉट, प्लसचं साइन मीन्स ऍड झालेली, मायनस मीन्स डिलीट झालेली. तर इथे तुम्हाला तो प्रॉपरली सांगतोय की बाबा कमिट, सेकंड कमिट आणि फर्स्ट कमिट मध्ये जे कंपॅरिझन आपण करतोय त्यामध्ये फाईल 2 अवेलेबल नव्हती. बट जर तुम्ही हे बघताय इकडे, फर्स्ट कमिट आणि सेकंड कमिट, त्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर फाईल 2 ऍड झालेली आहे विथ दिस कंटेंट. समजलं डिफ कमांड कशी यूज करायची? ओके, गुड. सो गिट लॉग समजलंय तुम्हाला, लॉगने कसं बघायचं? तर इथे कुणाला काही कन्फ्युजन आहे का सांगा. एक काम करू, आज सध्या इथेच एवढंच थांबू, बाकी उद्याला बघू. कन्सेप्ट आलं ना लक्षात? ओके, सो इथे स्टॉप करतोय मी.